जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे इतिहास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. तर बघा विशेष ख्यात म्हणजे रज्जू व सर्प कसा भासला त्याविषयी वेगवेगळ्या शास्त्रकारांची मतं चालू आहेत. त्यावर पहिल्यांदा असत्ख्यातीवाल्याचं मत सांगितलं, त्याचं खंडन केलं. नंतर अख्यातीवाले आपलं नाही काय आत्मख्यातीवाल्याचं मत सांगितलं, त्याचं खंडन केलं. त्याच्यानंतर अन्यथा ख्यातीवाल्याचं मत सांगितलं, त्या दोघांचं खंडन केलं. त्यानंतर अख्यातीवाल्याचं मत सांगितलं. अख्यातीवाल्यांचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला दोरी व सर्पाचा भास होतो त्यावेळेला आपल्या अंतःकरणाची वृत्ती नेत्रविंद्रियाच्या द्वारा बाहेर रज्जू जिथं पडलेली असते तिथं गेलेली असते आणि ती वृत्ती अंतःकरणाची वृत्ती ती जी वृत्ती असते त्या वृत्तीला रज्जूचं इदम रूपानं सामान्य ज्ञान होतं आणि ते प्रत्यक्ष असतं. आणि त्याच वेळेला पूर्वी पाहिलेल्या सर्पाचं काय होतं, स्मरण होतं. लक्षामध्ये म्हणजे रज्जूचं इदम रूपानं सामान्य ज्ञान पण ते प्रत्यक्ष आणि पूर्वी पाहिलेल्या सर्पाचं स्मृती ज्ञान हे दोन ज्ञानं एकाच वेळी होतात आणि त्या दोन ज्ञानाचं एक मिळून हा सर्प आहे असं ज्ञान होतं लक्षामध्ये. मग दोन ज्ञानाचं एक ज्ञान कसं काय होतं तर त्यांनी सांगितलं पाहणाऱ्याच्या ठिकाणी भयकंपादी आणि इंद्रियांच्या ठिकाणी म्हणजे प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमलादी अंधकारादी दोष असतात आणि त्यामुळं ही दोन ज्ञानं असून ही दोन वाटत नाहीत, भासत नाहीत. त्या दोन ज्ञानाचं एकच ज्ञान आहे असं भासतं. त्याच्यामध्ये विवेक होत नाही. त्या अविवेकालाच ते काय म्हणतात, भ्रम अशा प्रकारचं म्हणतात. असं हे अख्यातीवाल्याचं म्हणणं आहे. त्याचं खंडन केलं. अहो तुमचं हे म्हणणं बरोबर नाही. तुम्ही ज्या वेळेला भ्रम होतो त्या भ्रमाच्या वेळी तुम्ही स्मृती मानायला लागले आणि भ्रमाच्या वेळी स्मृती मानून कसं काय जमल. स्मृती ज्या वेळेला होत असते त्यावेळेला कोणी स्मृती झाली काय भिवून पळत नाही सापाला. अहो सापाचं स्मरण झालं म्हणजे कोणी भिवून पळतं का. पण ज्यावेळेला भ्रम झाला असतो त्यावेळेला सापाला माणूस घाबरून पळतो का नाही. मग हे जुळत नाही सगळं तुमचं त्यावेळेला. आणि दुसरी गोष्ट एका वेळेला दोन ज्ञान उत्पन्न होत नसतात. शतावधानी पुरुषाला जरी वाटलं की एका वेळेला दोन अनेक ज्ञान उत्पन्न होतात पण त्याच्यातही सूक्ष्म कालाचं काय असतं, अंतर असतं. जसं गुलाबाच्या पाकळ्या एकावर एक ठेवल्या आणि त्याला वर दाबनानं भोग पाडलं तर आपल्याला असं वाटतं की सगळ्या पाकळ्यांना एकदम भोग पडलं. एकदम भोग पडत नसतं. वरच्या पाकळीचा छेद झाल्याशिवाय खालच्या पाकळीचा छेद होत नसतो. अतिशय सूक्ष्म कालाचं त्याच्यामध्ये अंतर असतंच. तसं शतावधानी पुरुषाला सुद्धा जे अनेक ज्ञान उत्पन्न होताना आपल्याला दिसतं ते अनेक ज्ञान एकदम उत्पन्न होत नसतात. त्याच्यामध्ये सूक्ष्म कालाचं काय असतं, अंतर असतं. एक ज्ञान झाल्यावर दुसरं ज्ञान उत्पन्न होत असतं. मग तसं तुम्ही म्हणता की रज्जू व सर्पाच्या वेळेला भासतो त्यावेळेला दोन ज्ञान एकदम उत्पन्न होतात. शुक्तीचं सामान्य ज्ञान इदम रूपानं आणि सर्पांशामध्ये स्मृती ज्ञान ही दोन ज्ञानं एकदम उत्पन्न होणं शक्य नाही. म्हणून तुम्ही म्हणता की एकाच वेळी दोन ज्ञान उत्पन्न होतात हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. म्हणून तुमचं मत असंगत आहे. लक्षामध्ये असं अख्यातीवाल्याचं खंडन केलं. कुणी केलं, सत्ख्यातीवाल्यांनी केलं. मग आता सगळेजण म्हटले तुम्ही आता सत्ख्यातीवाल्याला बाबा तुमचं सांगा मत काय आहे, तुमचं मत नीट ऐकून घ्या रे. झोपलं काय हे. सत्ख्याती म्हणजे त्यांना विचारलं किंवा तुमचं काय म्हणणं आहे रज्जू सर्पाबद्दल. रज्जू व सर्प भासतो कसा भासतो. ते म्हणले रज्जूवर ज्या वेळेला सर्प भासतो किंवा शुक्तीवर रजत भासतं असं जे लोकात म्हणतात नीट ऐका त्याचं म्हणणं कसं आहे. लोकात असं म्हणतात की रज्जूवर काय भासतो, सर्प भासतो. शुक्तीवर काय भासतं, रजत भासतं. लोकात असा भ्रम आहे तो. म्हणजे लोक म्हणतात ते भासतं, भासत दिसत नाही. रज्जूच्या ठिकाणी सत्यसर्प उत्पन्न होतो आणि शुक्तीच्या ठिकाणी सत्य रजताची काय होते, उत्पत्ती होते. म्हणून तर त्यांची सत्ख्याती आहे. तिथं सत्वस्तू उत्पन्न होत सत्य वस्तू उत्पन्न होते असं त्यांचं म्हणणं आहे. शुक्तीच्या ठिकाणी रजत दिसतं ज्या वेळेला त्यावेळेला तिथं सत्य रजत उत्पन्न झालेलं असतं. रज्जूच्या ठिकाणी सर्प दिसला म्हणजे तिथं सत्य सर्प उत्पन्न होतं. म्हणजे कसं काय उत्पन्न होतो म्हटले त्याचं असं आहे. जगात जेवढे पदार्थ आहेत त्या सगळ्या पदार्थाचे अवयव पंचभूतात असतात. कारण सगळे पदार्थ कशापासून उत्पन्न होतात, पंचभूतापासूनच उत्पन्न होतात.
म्हणजे सगळ्या पदार्थांचे अवयव हे पंचभूतात असतात. मग शुक्ती जिथं पडलेली असते किंवा जिथं ती रज्जू पडलेली असते, समजून लागले का, जिथं रज्जू पडलेली असते मग त्या रज्जूच्या देशामध्ये पंचभूत आहेतच. पंचभूत तर सगळीकडे आहेत ना जगात, तिथं पंचभूत आहेतच. मग त्या पंचभूतात शुक्तीचे जसे अवयव आहेत, सत्य अवयव आहेत, तसे सर्पाचे सुद्धा अवयव आहेत तरी पंचभूतात आहेत. मग आता पंचभूतात जर सर्पाचे अवयव आहेत, मग पंचभूतात असणारे सर्पाचे अवयव, सूक्ष्म अवयव, ते सत्य आहेत का मिथ्या आहेत? ते सत्यच आहेत. आणि मग रज्जू देशामध्ये असणारी जी पंचभूतं, त्या पंचभूतापासूनच त्या पंचभूतामध्ये असणाऱ्या काय सर्पाच्या सत्य अवयवापासून तिथं सत्य सर्पाची उत्पत्ती होते. आणि मग त्या सर्पाची काय येते? प्रतीती येते. तो सर्प सत्य असतो. सत्य नाही कळलं का? नाही कळलं? नाही कळलं? अरे येडे का तुम्ही? इकडे बघा. त्यांचं म्हणणं काय आहे? लोक काय म्हणतात की शुक्तीवर रजताचा भ्रम झाला म्हणतात आणि रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला म्हणतात. रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला म्हणतात. मग शुक्ती म्हटलं का मी मध्ये रज्जूचं दृष्टांत सांगत असताना? नाही ना. रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला म्हणतात. पण हे सत्ख्यातीवाले काय म्हणतात? रज्जूवर सर्पाचा भ्रम होत नाही, मग रज्जूवर सत्य सर्प उत्पन्न होतो. सत्य सर्पाची उत्पत्ती होते. मग तो साप काय खोटा नसतो, सत्य असतो. सत्य आपण म्हणजे तिथं सत्य सर्प उत्पन्न कसा होईल? मग ते सांगतात की बघा ऐका, सगळे पदार्थ जे उत्पन्न होतात ते कशापासून उत्पन्न होतात? सांगा. पंचमहाभूतापासून उत्पन्न होतात नाही सगळे पदार्थ. मग जिथं शुक्ती आपलं काय, जिथं रज्जू असते, काय असते? जिथं रज्जू पडलेली असते तिथं पंचभूत आहेत का नाही? आहेत का नाही तिथं पंचभूत? मग त्या पंचभूतामध्ये त्या सर्पाचे सत्य सर्पाचे अवयव असतात की नाही? सूक्ष्म अवयव असतातच. मग त्या पंचभूतात असणारे जिथं शुक्ती आहे तिथं जे पंचभूत आहे त्या पंचभूतामध्ये सर्पाचे जे अवयव आहे ते सत्य आहेत का मिथ्या आहेत? ते सत्यच आहेत का नाही? आणि मग त्या पंचभूतामध्ये असणाऱ्या सत्य सर्पाच्या अवयवापासून सत्य सर्पाची उत्पत्ती होते. म्हणून रज्जूवर दिसणारा सर्प हा सत्य असतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग ज्या वेळेला दोरीचं ज्ञान होतं, दोरीचं ज्ञान झाल्याच्या नंतर त्या सर्पाचे जे अवयव आहेत ते अवयव पुन्हा ते पंचभूतात विलीन होतात. म्हणजे त्या सर्पाचा ध्वंस होतो आणि ते पंचभूतात विलीन होऊन जातात. कधी? दोरीचं ज्ञान झाल्यावर, रज्जूचं ज्ञान झाल्यावर. तसंच शुक्तीचं बी, शुक्तीवर ज्या वेळेला रजताचा भ्रम होतो त्यावेळेला शुक्ती जिथं पडलेली असते तिथं पंचभूतं असतात आणि त्या पंचभूतामध्ये रजताचे पण सत्य अवयव असतात आणि त्या रजताच्या सत्य अवयवापासून सत्य रजताची उत्पत्ती होते आणि हे रजत अशी प्रतीती येते. आणि ज्यावेळेला शुक्तीचं ज्ञान होतं त्यावेळेला ते रजताचा ध्वंस होतो आणि ते सगळे अवयव पंचभूतात विलीन होतात. पण ज्या वेळेला शुक्तीवर रजत दिसत असतं ते रजत सत्य असतं. कळलं का? रज्जूवर सर्प दिसत असतो त्यावेळेला तो सर्प कसा असतो? सत्य असतो. सत्य समजायले का पटायला लागले? हां समजत आहे का? पटायला लागलं का? हां समजा नाही काय? हां मग समजलं म्हणजे बस झालं. पटवा का न पटवा आहे का नाही? आलं का लक्षात? बघा आता चला. बघा सत्ख्यातीवाल्याचं काय म्हणणं आहे. सत्ख्यातीवाद्यांचं असं मत आहे की जेव्हा रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा किंवा शुक्तीच्या ठिकाणी रजताचा लोकात भ्रम मानतात तेव्हा
सर्पाचा किंवा रजताचा तिथं भ्रम झालेला नसतो. त्यावेळी रज्जूचे किंवा शुक्तीच्या ठिकाणी सर्प किंवा रजत तिथं सत्यच उत्पन्न होतं. काय उत्पन्न, कसलं उत्पन्न होतं? शुक्तीच्या ठिकाणी रजत सत्य उत्पन्न होतं, रज्जूच्या ठिकाणी सर्प सत्य उत्पन्न होतो. बरं, कारण काय? कारण त्याचं सत्य उत्पन्न होण्याचं कारण जगातील सर्व पदार्थ पंचकृत पंचमहाभूतापासून उत्पन्न होतात. कशापासून उत्पन्न होतात? पंचकृत पंचमहाभूतापासून. म्हणजे सर्व पदार्थाचे अवयव पंचमहाभूतात असतात. कुठं असतात? पंचमहाभूतात असतात. शुक्ती देशामध्ये, शुक्तीचं उदाहरण सांगितलं इथं, मी तुम्हाला सर्पाचं सांगितलं, काय हरकत नाही. मी तुम्हाला शुक्तीचं पण सांगून दिलं ना. शुक्ती देशामध्ये शुक्तीच्या अवयवाबरोबर, शुक्तीचे अवयव जसे असतात शुक्ती देशामध्ये, मग त्या अवयवावर तिथं सर्पाचे पण अवयव असतातच का नसतात? पंचभूत म्हणल्यावर शुक्ती देशामध्ये शुक्तीच्या अवयवाबरोबर रजताची अवयव सदोदित असतात, सतत असतात पंचभूतात. ज्याप्रमाणे शुक्तीचे अवयव सत्य आहेत, त्याप्रमाणे रजताची अवयव कसे आहेत? सत्यच आहेत, ते मिथ्या नाहीत. आणि त्या सत्य रजत अवयवापासून सत्य रजत उत्पन्न होऊन त्याची प्रतीती येते. कळलं का? शुक्ती देशामध्ये शुक्तीचे अवयव जसे सत्य असतात, तसे त्या अवयवाबरोबर तिथं रजताचेही अवयव असतात आणि ते कसे असतात? सत्य असतात. आणि त्या सत्य रजत अवयवापासून सत्य रजताची उत्पत्ती होते आणि रजताची प्रतीती येते. रज्जू देशामध्ये जसे रज्जूचे अवयव असतात, तसे रज्जू देशामध्ये सर्पाचे पण अवयव सदोदित असतात. आणि जसे रज्जूचे अवयव सत्य असतात, तसे सर्पाचे अवयवसुद्धा ते काय असतात? सत्य असतात. आणि सत्य सर्पाच्या अवयवापासून सत्य सर्पाची उत्पत्ती होते आणि हा सर्प अशी प्रतीती येते. कळलं का? असंही ते त्या सत्य बघा, रजताची जी शुक्ती देशामध्ये शुक्ती देशामध्ये शुक्तीचे अवयव जसे असतात, तसे रजताचे अवयव असतात आणि ते सत्य असतात. त्या सत्य रजत अवयवापासून रजताची उत्पत्ती होते आणि प्रतीती येते. त्या सत्य रजत अवयवापासून सत्य रजत उत्पन्न होऊन त्याची प्रतीती येते. आणि शुक्ती ज्ञानानं, शुक्तीचं ज्ञान झालं की त्या शुक्तीच्या ज्ञानानं रजताचा आपल्या अवयवामध्ये काय होऊन जातो? ध्वंस होतो, म्हणजे नाश होतो. कळलं का? रजताचा ध्वंस होतो, त्याच्या अवयवात होतो. पुन्हा ते रजत पुन्हा त्याच्या अवयवात जातं, पुन्हा विलीन होतं. अशा प्रकाराने रज्जू सर्पामध्ये किंवा शुक्ती रजतामध्ये सत्य सर्पाची व सत्य रजताचीच प्रतीती होते. म्हणून सत्ख्याती मानणं योग्य आहे, असं सत्ख्यातीवादी म्हणायला लागले. कळलं का? सत्ख्यातीवाल्याचं म्हणणं कळलं का आता? का नाही कळलं? समजलं ना? मग आता महाराज शिष्य लागला म्हणायला, याप्रमाणे हे सगळे ख्यात्या कोणी सांगितल्यात? शिष्य सांगू लागला गुरु महाराजांना. गुरु महाराज नाही सांगायले शिष्याला. रज्जूवर सर्प कसा भासतो याबद्दल शास्त्रकारांची वेगवेगळी मतं आहेत आणि कोणाचं काय मतं आहे हे सगळी मतं सांगू लागला आहे शिष्य गुरु महाराजांना. आणि शास्त्रकारांची अशी वेगवेगळी मतं असल्यामुळं मला घोटाळा निर्माण झाला आहे की नेमका सर्प कसा भासतो, कुणाचं मत खरं मानावं हे काय मला कळलं नाही, असं म्हणतोय. कळलं का? याप्रमाणे 5 ख्यातीवाद्यांची मतं आहेत. एकाचं मत खंडनपूर्वक दुसरं आपलं मत सांगतो, एकाचं खंडन पुढचा करीतच असतो आणि आपलं मत सांगत असतो. त्यात असत्ख्याती, आत्मख्याती, 2 प्रकारची अन्यता ख्याती आणि अख्याती, या चौघांचं मत कसं आहे? असंगत आहे. सांगितलं झालं का ना मागं? असंगत म्हणून सांगितलं. असत्ख्यातीवाल्याचं बी असंगतच, आत्मख्यातीवाल्याचं बी असंगत, 2 प्रकारच्या अन्यता ख्यात्या सांगितल्या त्यांचं पण असंगतच, आणि अख्यातीवाल्याचं सुद्धा काय? असंगतच. अशी चौघांची मतं असंगत सांगितली, हे समजलं हो. पण हा 5वा जो सत्ख्यातीवाला आहे त्याचं मत असंगत वाटत नाही, त्याचं बरोबर वाटतंय.
म्हणजे शुक्ती जिथं असते तिथं सत्यरजताची उत्पत्ती होते असं वाटतंय, आहे की नाही? कारण तिथं पंचभूतामध्ये ते अवयव असतातच ना. रज्जूवर सर्प भासतो त्यावेळेला त्या रज्जूच्या अवयवाबरोबर तिथं सर्पाचे पण अवयव असतातच, आणि त्या अवयवापासून सर्पाची उत्पत्ती होते असं जे त्यांचं म्हणणं आहे ते काय असंगत वाटत नाही, ते संगत वाटतंय असं तो म्हणतोय. कोण? शिष्य. पण शेवटच्या सत्ख्यातीच्या मतानं रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत ही सत्य आहेत हे त्यांचं मत युक्त आहे काय? सांगा बरं तुम्ही. कसं आहे ते? युक्त आहे का? योग्य आहे का ते मत? त्याचा उलगडा करून तुम्ही काय करा? सांगा. ऐका. मग आता श्रीगुरू सांगतात, हे बघ शिष्या, ऐकतो ना तू? लक्ष आहे तुझं? ही बाकीची 4 मतं जशी असंगत आहेत तसं हे 5वं सत्ख्यातीवाल्याचं जे मत आहे ते सुद्धा असंगतच आहे, ते सुद्धा योग्य नाही आहे. का योग्य नाही? कारण ते अनुभवाच्या विरुद्ध आहे. कसं आहे? अनुभवाच्या विरुद्ध आहे. कसं अनुभवाच्या विरुद्ध आहे? ऐका. ज्या वेळेला शुक्तीवर रजताचा किंवा रज्जूवर सर्पाचा भास होतो, भ्रम होतो, आणि अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर, म्हणजे समजा दोरीवर सर्पाचा भ्रम झाला आणि ज्या वेळेला दोरीचं ज्ञान झालं एखाद्या माणसाला, मग दोरीचं ज्ञान झाल्याच्या नंतर तो भ्रम काय होतो? निवृत्त होतो. आणि भ्रम निवृत्त झाल्यानंतर त्या माणसाला जर विचारलं, का रे बाबा इथं तुला काय झालं? तो काय म्हणतो? मला इथं सर्पाचा काय झाला होता? भ्रम झाला होता म्हणतो. का इथं सर्प उत्पन्न, सत्य सर्प उत्पन्न झाला म्हणतो? भ्रम झाला होता म्हणतो का नाही? बरं. त्याला जर विचारलं, का रे तुला इथं सर्प दिसला होता? तुला सर्प दिसला होता, त्या सर्प दिसण्याच्या अगोदर तिथं सर्प होता का? सांग बरं. तो काय सांगतो? आपला अनुभव नाही हो, तिथं कशाचा सर्प म्हणतो? मला तिथं भासला होता, मला भासण्याच्या अगोदर तिथं सर्प नव्हता. बरं, अगोदर नव्हता, भासण्याच्या अगोदर नव्हता. बरं, तुला दोरीचं ज्ञान झालं, मग दोरीचं ज्ञान झाल्यावर आता सर्प आहे का तिथं? सांग बरं. नाही, आता पण नाही. दोरीचं ज्ञान झाल्यानंतरही तिथं सर्प नाही, भासण्याच्या अगोदरही नाही, दोरीचं ज्ञान झाल्यानंतरही तिथं सर्प, सत्य सर्प नाही. बरं, जाऊ दे. अगोदर नाही, नंतर नाही. पण ज्या काळात तुला तो भासत होता त्या काळात सर्प तिथं सत्य सर्प होता का? सांग बरं. कशाचा सत्य सर्प हो तिथं? भासला म्हणतो फक्त, सत्य सर्प त्याही काळात तिथं नव्हताच म्हणतो. असं ज्याला सर्प भासला तो मनुष्य स्वतः आपला अनुभव सांगतो. म्हणजे भासण्याच्या पूर्वी तिथं सर्प नव्हता, म्हणजे भूतकाळात सर्प तिथं नव्हता. बरोबर आहे. ज्या वेळेला भासत होता त्याही वेळेला तिथं सत्य सर्प नव्हताच म्हणतो. म्हणजे भ्रमाच्या वर्तमान काळातही सर्प तिथं नव्हताच. आणि दोरीचं ज्ञान झाल्याच्या नंतर म्हणजे भ्रम ज्या काळात झाला त्याच्या उत्तर काळात, भविष्य काळात, म्हणजे दोरीचं ज्ञान झाल्यानंतर, बरोबर आहे ना, दोरीचं ज्ञान झालं ते सत्य सर्प आहे का तिथं? नाही. म्हणजे भविष्य काळात सुद्धा सर्प तिथं नाहीच आहे म्हणतो. समजतंय का? म्हणजे भूतकाळातही तिथं सत्य सर्प नाही, भूतकाळातही तिथं सत्य सर्प नाही, वर्तमान काळातही तिथं सत्य सर्प नाही, आणि भविष्य काळातही तिथं सत्य सर्प नाही. म्हणजे तिन्ही काळामध्ये तिथं सत्य सर्प नाहीच आहे असा मनुष्य तिथं आपला अनुभव व्यक्त करतो, सांगतो. आणि तिन्ही काळामध्ये सत्य सर्प नाही हे जे त्याचा अनुभव आहे, हा अनुभव त्यांच्याशी जुळत नाही. कुणाशी? सत्ख्यातीवाद्याच्या बरोबर. का? कारण भ्रमकालामध्ये ज्या वेळेला सर्प दिसत असतो त्या कालामध्ये त्याने तिथं सत्य सर्प उत्पन्न होतो मानलेलं आहे, आणि हे म्हणतो की तिथं सत्य सर्प नव्हताच म्हणतो. अनुभव आहे असा की सत्य सर्प तिथं कोणत्याच काळात नाही. आणि सत्ख्यातीवादी काय म्हणतात की तिथं सत्य सर्प असतो म्हणतात, उत्पन्न होतो म्हणतात. म्हणजे अनुभवाच्या त्यांचं काय मत यायला लागले? विरुद्ध यायला लागले. म्हणून त्यांचं मत
हे असंगत आहे. कसं आहे? असंगत आहे. समजू लागलं का? बघा, सत्ख्याती मतही असंगतच आहे. अनुभवाशी त्याचा विरोध आहे. त्या सत्ख्यातीवाल्यांचा अनुभवाशी काय आहे? विरोध आहे. अनुभव कसा आहे बघा, कारण शुक्ती ज्ञानानं रजत ज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर विचारानं सर्वांना असा अनुभव येतो प्रत्येकाला, काय की आम्हाला शुक्तीच्या ठिकाणी रजत प्रतीत होण्याच्या पूर्वी व्यावहारिक रजत तिथं नव्हतं. आता शुक्ती ज्ञानानंतरही तिथं व्यावहारिक रजत नाही. इतकंच नाही, तर जेव्हा शुक्तीच्या ठिकाणी रजत दिसत होतं त्यावेळीसुद्धा तिथं व्यावहारिक रजत नव्हतंच. याप्रमाणे रजत ज्ञानाच्या पूर्वी म्हणजे भूतकाळी, रजत ज्ञानाच्या वर्तमान काळी व शुक्ती ज्ञानानंतर म्हणजे भविष्यकाळी शुक्तीच्या ठिकाणी व्यावहारिक रजताच्या त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होऊन जातो. म्हणजे तिन्ही कालामध्ये चित्ररजताच्या अत्यंत अभावाचा काय होतो? निश्चय होतो. आणि हा त्रैकालिक अत्यंत अभाव रजताचा सत्ख्यातीवाद्याच्या मतानं जमत नाही. जमतो का? जमत नाही. आणि असाच दोष त्यांनी अख्यातीवाद्याला दिला तरी त्याचं सत्ख्यातीत तो दोष आहेच आहे. त्याने दुसऱ्याला दिला होता आणि तोच दोष यांच्या अनुभवाच्या विरुद्ध येणं हे त्यांच्या मतावर तोच दोष यायला लागला. कुणाला? सत्ख्यातीवाद्याला येऊ लागला. म्हणून सत्ख्यातीमतसुद्धा कसं आहे? असंगतच आहे. मग शिष्य म्हणला, महाराज मग आता सत्ख्यातीमत बी असंगतच आहे बघा, आणि मला जेवढी मतं माहिती होती तेवढी मतं तर सगळी आता असंगतच झाली बघा. मग आता या रज्जूसर्पाच्या बाबतीत, शुक्तिरजताच्या बाबतीत मग कोणतं मत संगत व्हावं सांगा तरी मला. सत्ख्याती मत असंगत आहे, तर मग रज्जू सर्प, शुक्ती रजत यांच्या ज्ञानाच्या वेळी कोणतं मत योग्य आहे ते कृपा करून मला काय करा, सांगा. मग श्री गुरु लागले सांगायला, हे शिष्य, अरे वेदांत पक्षाचं मत अत्यंत शुद्ध आहे बघ. कुणाचं? वेदांताचं मत अत्यंत शुद्ध आहे. मग त्यांची कोणती ख्याती आहे? सत्ख्याती आहे का असत्ख्याती आहे? तसलं सत्ख्याती ना असत्ख्याती नाही, त्यांची वेगळीच ख्याती आहे. कोणती? अनिर्वचनीय ख्याती आहे त्यांची. कोणती? अनिर्वचनीय ख्याती ते मानतात. आणि त्या ख्यातीच्या रीतीनं भ्रमकालीन भासणाऱ्या सर्पाची आणि त्याच्या ज्ञानाची संगती उत्तम लागते असं श्रीगुरूंनी सांगितलं. मग आता असं म्हटल्यावर पुन्हा तो शंका करणारच आहे आणि गुरु त्याचं उत्तर सांगणारच आहेत, आहे की नाही, तो मुक्त होईपर्यंत. ओम शांती शांती शांती. पुंडलिक वरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज